आज दिंडोरीमध्ये मी द्राक्ष बाग, डाळिंबाची बाग आहे. या ठिकाणी मुद्दामून पाहणी करायला इथे आलेलो आहे. आपण बघता सततधार पाऊस सुरू आहे. म्हणजे पाऊस थांबतच नाही. एखाद दिवस थांबला तर दुसरा तिसऱ्या दिवशी पुन्हा मुसळधार पाऊस पडतोय. सगळ्या जमिनी पूर्ण ओल्या आहेत आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत, त्या बागा ज्या आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान होत आहे. म्हणजे वर्षाचे वर्ष त्या बागा पडून राहतील, त्यांना कुठे द्राक्षच लागत नाहीये अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत ते अतिशय चिंतित आहेत. पण शासनाकडून निश्चित त्या संदर्भामध्ये मी उद्या कॅबिनेट आहे, त्यावेळेला मी कॅबिनेटमध्येही बोलेल. त्याला जास्तीत जास्त काय मदत करता येईल. त्याचबरोबर डाळिंबाची शेती आहे, इथे टमाटो मोठ्या प्रमाणात होतात, कांदे होतात, पण सगळेच पिकं यावेळेला आपण बघितलं अतिवृष्टीमुळे संकटामध्ये आहेत. म्हणजे शेतकरी खरंच हवालदिलच झालेला आहे. इतका पाऊस या ठिकाणी सतत चालू आहे. म्हणजे काल इतका पाऊस झाला, काही भागांमध्ये दररोज पाऊस पडतोय. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला तर कधी नव्हतं भूतो न भूषकाळ असं अशी परिस्थिती यावेळेला पावसाची या ठिकाणी आहे. आणि म्हणून निश्चित या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, आमचे सगळे लोकप्रतिनिधी आहेत. अ, आम्ही या भागाची पाहणी केलेली आहे. या संदर्भामध्ये एक पथक दिल्लीहून मुद्दाम बघायला या ठिकाणी बोलावलेलं आहे, ते येणार आहेत. पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल, त्यांना पुन्हा कसं उभं करता येईल, कारण एकेका एकरमध्ये 2-2 लाख रुपये खर्च वर्षाला या ठिकाणी द्राक्ष बागांना लागतोय. पण इथे उत्पन्नाचं शून्य झालेलं आहे. त्यामुळे खरंच शेतकरी खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. त्यांना निश्चित मदत करण्याच्या संदर्भामध्ये या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करू. नाही, वेगळी तरतूद नाही. आता विमा तर आहे, ज्यांचा विमा आहे त्यांना विमा मिळणार आहे. ज्यांनी समजा विमा काढला नाही, कारण आता अशा परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती अशी की विमाही काढू शकत नाही शेतकरी खरं म्हणजे. पण NDRFच्या निकषानुसार जी मदत आहे ती आपण या ठिकाणी देतोय. यावेळेला आपण सगळ्याच महाराष्ट्रामध्ये ही मदत वाढवून दिलेली आहे. जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत, जनावरं मेलेली आहेत, गावाचे गावं पाण्याखाली गेलेत, त्यांनाही आपण काही पैसे वाढवून दिलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मदत, म्हणजे कधी नसेल एवढी मोठी मदत आजपर्यंत भूतकाळामध्ये, तेवढी मदत यावर्षी आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी देतो. कारण पाऊसच तसा पडलेला आहे, अतिवृष्टीच एवढी झालेली आहे आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. यातून आपण निश्चित मार्ग काढू. पंचनामे सगळ्या ठिकाणी अतिशय रेग्युलर ट्रेंड सुरू आहेत. पण पाऊसच इतका रोज पडतोय, म्हणजे आज पंचनामे संपले, तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा पाऊस तेवढाच पडतोय, परत 8व्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त पडतोय. त्यामुळे सतत म्हणजे 24/7 अधिकारी आमच्या पंचनाम्यामध्ये लागलेले आहेत. आता तर गावातलं पाणी गेलं, पूर ओसरलेला आहे, पण पंचनामे सगळ्याच ठिकाणी करावे लागत आहेत आणि परत ज्या ठिकाणी पडला नाही त्या ठिकाणी परत चौथ्या पाचव्या दिवशी पाऊस पडतोय. इथले पंचनामे संपत्ती दुसरीकडचे सुरू करावे लागत आहेत. मॅनपॉवर निश्चित कमी आहे, पण मला वाटतं त्याच्यामध्ये कुठे उशीर होणार नाही. सगळे काय जे असेल पंचनामे ते वेळेत होतील आणि शेतकऱ्यांनाही मदत